मंडळी, बांधकाम क्षेत्र हे दिवसेंदिवस मोठे होत आहे. आज आपल्या शहरी भागात अनेक गगनचुंबी इमारती पाहायला मिळतात. याचे श्रेय जेवढे एका इंजिनियरचे आहेत, तेवढेच एका बांधकाम कामगाराचे सुद्धा आहे. याच कामगारांना सरकारी कामांच्या नोंदीसाठी आपल्या गावी जावे लागते. ही समस्या लक्षात घेऊन राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीनं एक नवीन प्रकल्प राबवण्यात आला आहे. तालुक्याच्या ठिकाणी जे बांधकाम कामगार आहेत, त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी येऊन नोंदणी करावी लागते. रोजंदारी कामगार असल्याने त्याचा त्या दिवसाचा खाडा पडतो. त्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी तालुका कामगार सुविधा केंद्र अर्थात सेतू केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. आज राज्यात 358 सेतू केंद्र चालू करायचे असून यातील 304 सेतू केंद्राचे आज ऑनलाईन उद्घाटन केले असल्याची माहिती मंत्री सुरेश खाडे यांनी दिली. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या सेतू केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कामगार मंत्री डॉक्टर सुरेश खाडे, सार्वजनिक मंत्री दादाजी भुसे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री जय बनसोडे व इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कामगार मंत्री डॉक्टर खाडे म्हणाले की कामगारांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्या तर त्यांनी या हक्काच्या सेतूमध्ये येऊन नोंदणी किंवा अन्य सोयीसुविधा देण्यासाठी हे सुविधा केंद्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याचबरोबर कामगारांना ज्या सुविधा देण्यात येतात त्याबाबतची पुस्तिका तयार करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत याचीही माहिती देण्यात आली आहे. बॉयलर इंडियाचे मोठे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. यामध्ये बॉयलर तसेच विदेशी बॉयलरचे विविध प्रकार व दर्जा पाहिला जाणार असून याबाबत मार्गदर्शनही केले जाणार आहे. कामगार न्यायालयातील न्यायाधीशांच्या वेतनाचा प्रश्न होता. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे तंतोतंत पालन करून त्यांच्या वेतनाचा प्रश्न मंत्रिमंडळासमोर मांडण्यात आला आणि तो मंजूर झाला असल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. बांधकाम कामगारांना योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन ऑनलाईन कामे करायला लागत होते. पण आता तालुक्याच्या ठिकाणी सुविधा केंद्र उपलब्ध झाले असल्या कारणाने त्यांना तालुक्याच्या ठिकाणी सर्व कामे होणार आहे. आता त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याची गरज पडणार नाही. तर ही माहिती आपल्या बांधकाम कामगारांना शेअर करायला विसरू नका. तसेच या योजनेसंदर्भाच्या आणि सरकारी योजनेसंदर्भाच्या महत्त्वपूर्ण अपडेट, नवीन योजनेची माहिती पाहण्यासाठी आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.